2018 सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँड खाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेली आहे, त्यांचा आम्ही सत्कार करतो. आणि हा सत्काराचा पाहुणा सुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो. म्हणजे भूषण गगराणी साहेब होते, ज्ञानेश्वर मुळेजी होते, विकास खारगे होते, हेमंत निंबाळकरजी होते, सुनील निमाईजी पाहुणे होते. या वर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब, नाबार्डचे माजी अध्यक्ष, हे पाहुणे होते. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयोन्मुख खेळाडू असतील, कला असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का, आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचं एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली. फक्त त्यांनी सूचना केली नाही, तर पहिलं पाऊल टाकून 1 लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली. आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं. आता ही सर्व कमिटी जी ब्रँड कोल्हापूरची आहे ते एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं. मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेला आहे. आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आले. काही अपग्रेडेशन गरजेचं आहे, परंतु पूर्वी विभागीय क्रीडा संकुलमध्ये रायफलची रेंज, शूटिंग रेंज चांगली झालेली आहे आणि आता तिथं अनेक मुलं मुली ट्रेनिंग त्या ठिकाणी घेत आहेत. फुटबॉलच्या बाबतीत ट्रेनिंग मिळते. आता नव्यानं रग्बीमध्ये काही मुलं पुढं आणि मुली येताना आपल्याला दिसतात. आणि मग प्रत्येक स्पोर्ट्ससाठी एखादं सेंटर आपल्याला करता येते का? आता फेन्सिंगसाठी आम्ही कसबा वाड्यामध्ये केलेलं आहे, बॉक्सिंगसाठी राज्योपदी नगरमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे, बॅडमिंटनचं आता सासने ग्राउंडच्या इथं मोठं विस्तारित त्या ठिकाणी होत आहे. मला वाटतं थोडं प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगवेगळं जर करता आलं तर मला वाटतं खेळाडूंना ती संधी मिळू शकते. नाही, सरकारमध्ये एकानं एक बाजू घ्यायची, एकानं एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी बरोबर दोघांनाही कामाला लावलेला आहे. एकानं हा गट सांभाळावा, दुसऱ्याने हा गट सांभाळावा. आता शेवटी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का? म्हणजे भुजबळ साहेब ज्यावेळी विकेंडच्या बद्दल बोलतायत, विखे साहेब काय मुख्यमंत्र्यांना न कानावर घालता या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणून हे तुम्ही एक पार्टी सांभाळा, मी एक पार्टी सांभाळतो, दोन्ही पार्ट्यांनी मिळून आम्हालाच सहकार्य करावं हा अजेंडा साधारणपणे दोन समाजामध्ये भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केलं. GR काढल्यानंतर ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही म्हणायचं, दुसऱ्या बाजूला एक वेगळं वक्तव्य त्या ठिकाणी करायचं. आणि म्हणून ही गोंधळाची अवस्था महायुतीतल्या सत्ताधारी लोकांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचे परिणाम उद्याच्या भविष्यकाळात दिसतील. ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या एवढ्यासाठी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मग भुजबळ असतील किंवा विखे पाटलांच्या माध्यमातून असेल, हा स्पष्ट संदेश आहे. आम्ही काल सातत्यानं बोलतोय की कोल्हापूरमध्ये टॅक्स जास्त जातो, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे. मग कोल्हापूरमध्ये 100 कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत.
आणि म्हणून खड्डे भरण्यासाठी किमान एक 50 कोटी रुपये तातडीनं शासनानं द्यावेत अशी आमची शासनाकडे मागणी असते. नाही, मला वाटतं 50 कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस पाठवावा खड्डे भरलेत का नाही बघायला. कारण की इथं काय होते आता सगळ्या कोल्हापूरला माहित आहे. नाही, इलेक्शन मॅन्युअल मध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजे, त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे. आता शासन काय करते, दर 15 दिवसाला नवीन काय केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय. एकूणच संभ्रम अवस्था निर्माण ठेवायची. मुळात ज्यावेळी ही नावं निघतील, किमान 1 कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातात. तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे. म्हणजे आज 1000 नावं ती गृहीत धरून आम्ही बूथ तयार करतोय. यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल. आणि म्हणून आमची विनंती आहे की त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे. आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणा ती लावतोय आणि आम्ही दाखवतोय, आता एखादा पडलेला उमेदवार, निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही 10,000 नाव आहेत, मग तो कुठून काढतो? तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना, तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो. मग तुम्हाला का जमत नाही? आमचं म्हणणं ते आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्सरसाइज करावा. निवडणूक आयोगानं ठरवलं तर 48 तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.